नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्ही जर गृहउपयोगी वस्तूसंच मागणी आज भरला नसेल तर फॉर्म आजच भरा। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला mahaboc.in च्या वेबसाईटवरती यायचं नाही, तर तुम्हाला हाऊसहोल्ड आयटम किट डिस्ट्रीब्युशन या वेबसाईटवरती यायचं आहे। अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, इथं पाहू शकता। याची जी वेबसाईट आहे hikit.mahaboc.in/अपॉइंटमेंट यावरती आल्यानंतर तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा। जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल MS नंबरने सिरीजने स्टार्ट होतो, ते नंबर टाकून तुम्हाला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। ज्या प्रकारे तुम्ही सेंड OTP वरती क्लिक कराल तर इथं तुम्हाला एक OTP येईल। OTP टाकून तुम्हाला काय करायचं आहे, OTP एंटर करून OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं फॉर्म ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे शिबिर आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर शिबिर सिलेक्ट केल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल। कॅलेंडरची तारीख घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊन टाकायची आहे। त्याच्यामध्ये स्वघोषणापत्र तुम्हाला कोणतीही माहिती भरायची नाही। तर सध्या मित्रांनो, हे बांधकाम कामगार मित्रांनो जे नवीन असाल, ज्यांनी आतापर्यंत अपॉइंटमेंट घेतलेलं नाही, त्यांना अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे, कारण वेबसाईट लवकरच बंद होणार आहे। तर वेबसाईट कधी बंद होणार आहे, वेबसाईट कधी चालू, किती दिवस चालू राहणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला इथे यायचं आहे। हे तुम्ही परिपत्रक पाहू शकता, कल्याणकारी मंडळाचा हे परिपत्रक आहे। तर स्क्रीनवरती पाहू शकता, कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र इमारती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा परिपत्रक आहे। 22 ऑगस्ट 2025 चा परिपत्रक आहे। सर्व कामगार आयुक्त आणि सर्व कामगार सेतू सुविधा केंद्र आणि सर्व अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आले होतं। या पत्रामध्ये विषय आहे महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदीत जीवित सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करावयाच्या गृहउपयोगी वस्तूसंचाचे सुधारित कार्यपद्धतीबाबत। तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता, हे सविस्तर तुम्ही वाचू शकता। त्याच्यानंतर आपण खाली येऊ। खाली आल्यानंतर मुद्दा नंबर ड इथं पाहू शकता तुम्ही, बांधकाम कामगारांना सर्व वितरण केंद्राकरिता दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत दिनांक शासकीय सुट्ट्या वगळून खुले ठेवण्यात आली आहेत। आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल। सध्या मात्र मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी जे गृहउपयोगी वस्तूसंच आहे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू राहणार आहे। तर तुम्ही आत्ताच अपॉइंटमेंट घेऊन टाका। अपॉइंटमेंट घेतला नसेल तर आजच आपला अपॉइंटमेंट घेऊन बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्या मित्रांनो। तर ही होती छोटीशी माहिती की बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंट किती दिवस सुरू राहणार आहे आणि वाटप किती दिवस राहणार आहे। तर वाटप 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर संख्येमध्ये वाढ बी होऊ शकते किंवा नाही होऊ शकते, कारण सगळ्यांना जर लाभ मिळाला तर वाढ होणार नाही। तर आजच आपला अपॉइंटमेंट बुक करा आणि गृहउपयोगी वस्तूसंच घ्या।